हॅलो गाईज, तुम्ही आम्हाला बघता मास्क अँड ऑल मध्ये. कुठे आलो आहोत आम्ही? सो आम्ही आलो आहोत करमाळीला. दॅट मीन्स की आम्ही चाललो आहोत गोव्याला आता. सो आता जस्ट आम्ही उतरलो आहोत. ही आमची ट्रेन होती कोकण कन्या, आणि आता आम्ही गाडीमध्ये बसू आणि हॉटेलला जाऊ. कुठे जातोय, काय करतोय ते हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आता डायरेक्ट तुमच्याशी बोलतो. सो स्टे ट्यून. सो ही आपली चालू होती आहे गोवा ब्लॉग सिरीज. सो आय होप तुम्हाला ही पण आवडेल. चला तर आपण जाऊया आता बाहेर. बॅग्स अँड ऑल आहेत. सो हॉटेलमध्ये पोहोचतो आणि मग बोलतो. Gambling takes all of your money. It's better to spend it on food and anything you want. Unless you know how to gamble. No. People go only for the enjoyment, na? What to see and what some amount you get to play. सो फायनली आम्ही रूममध्ये चेक इन केलेलं आहे. आम्ही आलो आहोत ग्रँड हॅथ गोवाला. येस आय गेस लास्ट इयर मी आलेलो जॅनमध्ये. सो आता परत आलो आहे इथे न्यू इयरसाठी. न्यू इयर इकडे नसणार आहे, दुसरीकडे असणार आहे, पण गोव्यातच असणार आहे. सो 2 दिवस तरी आम्ही सध्या इथेच आहोत. सो तुम्हाला देतो रूम टूर. रूम पण खूप छान आहे, बघा कशी येते. सो इथून एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला जे आहे तिथे वॉशरूम आहे. समोर बेसिन आहे. इथे मस्त एक छोटंसं क्यूट बाथटब आहे. इथे वॉक इन शॉवर आहे आणि इथे वॉशरूम आहे. इथे असं स्पेस दिली आहे त्यांनी. जर हेअर ड्राय वगैरे करायचं असेल तर त्यासाठी कबर्ड्स आहे इथे. जर काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर त्यासाठी इथे काही अमेनिटीज आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर दिस इज अ रूम. किंग साईज हे आहे, बेड आहे, विच इज गुड. त्याच्यानंतर इथे टी व्ही एरिया, डेस्क दिला एक त्याने, ॲपल्स दिलेत. आणि इथे आहे एक बाल्कनी. सध्या पीक सीझन असल्यामुळे आम्हाला लास्ट टाइम सारखं ग्राउंड फ्लोअर तर भेटला नाही, बट फर्स्ट फ्लोअर आहे हा. इथून बाल्कनी आहे आणि इथून असं व्ह्यू तर काही खास नाही आहे. गार्डन व्ह्यू आहे त्यांचा आणि इथे दुसरी अपार्टमेंट दिसते. सो येस, ओव्हरऑल रूम इज डिसेंट अँड नाईस. आमचे लगेज पण आलेत आता. सो चला, नेक्स्ट 2 डेज तर इथेच आहोत आम्ही. आता आम्ही काय करतोय ते आज आम्ही मोस्टली हॉटेल एक्सप्लोर करणार आहे. सो तुम्हाला मोस्टली हॉटेलची टूर मिळेल. हॉटेल कसं आहे, देन इथे काय काय ॲक्टिव्हिटीज होतात, काय काय आम्ही करणार आहोत, ते सगळं तुम्हाला कळणारच आहे. सो स्टे ट्यून. सो चला, आम्ही आता फ्रेश वगैरे होतो आणि त्याच्यानंतर मग बघूया काय आहे, कसं प्लॅन्ड आहे, तुम्हाला भेटतो तेव्हा. सो फायनली आम्ही फ्रेश झालो आणि भूक लागलेली. दुपार झाली ऑलमोस्ट 12:30-1 वाजल्यात. सो आता आम्ही विचार केला की लंच करतो आणि त्याच्यानंतर मग इथे काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या बघतो. काय आहे ते तुम्हाला नक्की कळणारच आहे. खूप एक्साइटिंग गोष्ट आहे ती. सो आता मी काय काय जेवायला मागवलं आहे ते तुम्हाला दाखवतो. ओके, सो इथे आहे बटर रोटी. त्याच्यानंतर इथे आहे प्रॉन्स मसाला फ्राय. सो छान असे मोठे मोठे टायगर प्रॉन्स आहेत. त्याच्यानंतर इथे हैदराबादी चिकन आहे, बट गोवन स्टाईलमध्ये आहे ते काहीतरी. सो बघूया तेही काय आहे. त्याच्यानंतर राईस आहे, तो आम्ही म्हटल्यानंतर ओपन करू. आणि सलाड आहे. एक्साइटेड खूप. सो चलो, भूक लगी आहे, खूप लागली आहे, पोटात आवाज येतात गुडगुड मग. ठीक आहे, चला तर आम्ही जेवतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर बाहेर राऊंड मारायला निघालो तेव्हा तुमच्याशी बोलतो. सो आता आम्ही ॲक्वा सेलिंग करायला चाललो आहोत. सो इथे ग्रँड गोवामध्ये ॲक्वा सेलिंगचं एक सेंटर आहे. तिथे आम्ही रजिस्टर केलं आणि आता बांबोलीम बीच जो आहे तिकडे आम्ही ते करायला चाललो आहोत. एक्सायटेड टू सी कसा आहे एक्झॅक्टली. चला दाखवतो तुम्हाला
एक्झॅक्टली तिकडे काय काय आहेत, कुठले कुठले बोट्स आहेत ते. सो फायनली आम्ही हेल्मेट, लाईफ जॅकेट अँड ऑल घातलेलं आहे. इथे आपल्याला करायचे सेलिंग. आमचे 2 राऊंड झाले. एक होती ती झाली आणि दुसरी ही जी फन बोट होती ज्याच्यामध्ये आम्ही स्वतः चालवले. तेव्हा आमच्याकडे फोन नव्हता, कारण कसं तिकडे आम्हाला थोडं कंट्रोल करायला लागणार होतं म्हणून. बट आता जी आपली एक आहे, अजून एक 3rd बोट आहे, सो त्याच्यामध्ये फोन अलाउड केला आहे त्या लोकांनी. काय तर आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला ब्लॉक करायचं त्यासाठी. सो चला, आता अजून तरी ती बोट ऑक्युपाईड आहेत, अजून आली नाही आहे. ती आल्यानंतर मग आपण जाऊया त्याच्यामध्ये आणि मग तुम्हालाही बॅम्बोलिम बीचचा हा जो सेलिंग एक्सपिरियन्स आहे कसा आहे तो सांगतो. आत्तापर्यंत खूप मजा आली आहे. स्वतः सेलिंग केली आहे आम्ही आणि खूप 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 एन्जॉय केलं आहे. सो चला, आता आपली बोट येतेच आहे, ते मागून दिसते. ती आली त्याच्यानंतर मग बसूया त्याच्यात. ठीक आहे, 15 मिनिटात आम्ही ऑर्डर कर. बरं सध्या व्हिडिओ कॉल कर, तुला दाखवतो कसं आहे. सो अशा प्रकारे आमचं सेलिंग झालेलं आहे आणि आता सनसेट मस्तपैकी झालेला आहे बॅम्बोलिम बीचला. आणि आम्ही इथे करतो आहोत फोटोशूट, कारण या ड्रेसवरती, या लुकवरती खूप छान फोटोज येत आहेत अँड खूप छान होतं. आपण ऋषीला विचार, ऋषी कसा होता ॲक्वा सेलिंगचा एक्सपिरियन्स? छान होता, मस्तपैकी 3 डिफरंट बोट्सवरती बसलेलो आम्ही लोक. 4थी बोट होती कायाकिंग. तर इथल्या इथेच आम्ही कायाकिंग केली थोडीशी. येस, थोडी भीती वाटत होती. त्याचे फोटोज पण मी ॲड करतो. आय डोंट नो त्या लोकांनी व्हिडिओज काढले की नाही, कारण कायाकिंग अँड ऑलच्या इथे आम्ही फोन नव्हता नेला, पण त्यांनी फोटोज नक्की शेअर केलेत आमच्याशी. ते मी या व्हिडिओच्या इथे मध्ये कुठेतरी ॲड करीन. कसे वाटले तुम्ही नक्की कळवा. आणि डेफिनेटली ॲक्वा सेलिंग ही गोव्याला आहे, त्याच्यानंतर अलिबागला आहे आणि आपल्या मुंबईला पण आहे. त्यांची वेबसाईट जी आहे ते मी इथे खालती देत आहे, तुम्ही विजिट करू शकता, एन्क्वायरी करू शकता अँड नक्की एक्सपिरियन्स घ्या ॲक्वा सेलिंगचा. सो चला, आमचं फोटोशूट आम्ही थोडंफार करून घेतो, थोडेफार रील्स शूट करून घेतो आणि मग इथून जातो परत रूमवर. सो आता इथे आम्ही कपिस बार, जे ग्रँड हॅट गोवाचंच आहे, तिथे आलेलो आहे. स्विमिंग पूल एरियाच्या इथे त्यांचं सेटअप आहे. इतकं छान सेटअप त्यांनी केलं आहे आणि मध्ये फायर पण आहे. खूप छान वाटतं आहे. आम्ही ते काही मॉकटेल्स मागवले आहेत. सो ते येत आहेत, तुम्हाला तोपर्यंत दाखवतो की इकडचं कसं आहे सेटअप. गुड मॉर्निंग गाईज. सो काल रात्री तर आम्ही झोपून गेलो कारण खूप टायर्ड होतो. आता चाललो होतो आम्ही ब्रेकफास्टसाठी. तुम्ही बघू शकता हे आहे आमचं हॉटेल. सो आता चालू आम्ही ब्रेकफास्ट करायला. चला तुम्हाला दाखवतो काय काय आहे ब्रेकफास्टमध्ये, काय काय आम्ही खातो आहे ते. त्याच्यानंतर आज पूलला जायचं आहे. सो चला आपण आधी ब्रेकफास्ट करून घेऊया. सो फायनली आम्ही आमचा ब्रेकफास्ट घेतला आहे. काय काय घेतला आहे आय विल शो यू. सो इथे आहेत काही फ्रूट्स, ज्यूस आहे, त्याच्यानंतर इथे आहे काही सँडविचेस, एक बॉम्बे सँडविच आणि एक आहे चीज सँडविच. इथे काय इंडियन ब्रेकफास्ट आहे, जसं की इडली आहे, आलू बोंडा आहे, त्याच्यानंतर कॅबेजची भजी आहे, छोटे छोटे मिनी अप्पम्स आहे, आप्पे ज्याला बोलतात ती आहे, खांडवी आहे, सांबार, चटणीस बघू. त्यानंतर स्वीट्स आम्ही घेणार आहोत. आता पुरतो तरी घेऊ. चला ब्रेकफास्ट करतो आणि मग तुमच्याशी बोलतो.
येस, डे 2 आणि आम्ही आता प्रॉपर्टी एक्सप्लोअर करतोय. दुपारचे 1 वाजता आहेत आणि आम्ही आता पूलला जायचा विचार करतोय. पण म्हटलं त्याच्या आधी थोडंसं फोटोज वगैरे काढून घेऊया. एक न्यू आउटफिटमध्ये म्हणजे मागे बघू तुम्ही प्रॉपर्टी. आणि मी आज घातलेत हे दुसरे कॉर्डचा सेट घातला आहे आणि ऋषीने पण जे आहे प्रिंटेड टी शर्ट नाही प्रिंटेड शर्ट त्यांनी हे केलं आहे, गोवन शर्ट. सो येस, लेट्स सी, बघूया. बीचवर जायचा विचार करतो आणि मग तिथून पूलला जायचा विचार आहे. बघू कसं प्लॅन आउट होत आहे. ऊन खूप आहे इथे कम्पॅरेटिव्हली टू मुंबई. आम्हाला वाटलेलं की ते थंडी असेल, बट नाही, गारवा नाही आहे तसा, ऊन लागतं आहे. सो म्हणून सनस्क्रीन लावून आम्ही बाहेर पडलो आहे, बिकॉज टॅन नाही व्हायचं आहे. लास्ट टाईम अलीला दिवाला गेलो तेव्हा टॅन झालेलो. सो आता तसं नाही व्हायचं म्हणून प्रिकॉशन्स घेतलेले आहेत. माझ्या मागे बघू शकता ही मस्त ग्रँड हॅट गोव्याची ब्युटिफुल प्रॉपर्टी. सो आता इथे स्विंग्स आहेत, झोपाळे आहे. सो तिकडे आलेलो आहे. मस्त मागे जो आहे बॅम्बोलिम बीच आहे, या साईडला हॉटेल आहे आणि इथे आमचं एक छोटंसं बाळ झुलतंय. बाजूला समुद्राचा आवाजही येतो. सो आता आम्ही चाललो आहोत स्विमिंग पूलला. दुपार झाली आहे 2-2:30 वाजता आय गेस. आणि आता आम्ही चाललो आहोत पूलसाठी. सो चला पूलमध्ये तुम्हाला पूल दाखवतो. इकडचा पूल, आउटडोर पूल कसा आहे ते. सो आम्ही पूल एन्जॉय करतो. आता थोड्या वेळासाठी बाहेर आलो कारण भूक लागलेली आहे. आणि आम्ही इथे मागवला आहे पिझ्झा. मगाशी मॉकटेल्स मागवलेले बट मी विसरलो कॅम ऑन करायला. सो इथे पिझ्झा आहे, दाखवतो तुम्हाला. सो दिस इज चिली चीज पिझ्झा, जो दिसायला खूप टेम्पटिंग आहे आणि गुड साईज. इथे ऋषी आहे, आम्ही जस्ट त्याचं तोंड दाखवतो. येस, वी आर हॅव्हिंग गुड टाइम. आता खाऊ आणि मग परत पाण्यात जाऊ. तो आता आम्ही आलो आहोत जो आमच्याच हॉटेलला लागलेला बॅम्बोलिम बीच आहे. तिकडे सनसेट होऊन गेलेला आहे ऑलरेडी, कारण आम्ही फोटोज काढायचे होते त्यामुळे आम्ही त्यात बिझी होतो. फोटोज काढले आम्ही. ऋषीने काय कलेक्शन पण केलेलं दिसतं इथे, हातात पिशवी आहे त्याच्या. सो फोटोज काढले आणि त्याच्यानंतर काल जे आम्ही ॲक्वा सेलिंग केलेलं तिकडे आम्हाला त्यांनी एक वाउचर दिलेलं. इट वॉज फॉर टी अँड स्नॅक्स. सो आता आम्ही तिकडे जाऊ कारण इथे फोटोजचं काम झालेलं आहे. सनसेट ऑलरेडी झालेला आहे आणि इतका छान असा समुद्र दिसतोय. अथांग समुद्र पसरलेला आहे एकदम सुंदरपणे. आणि हे आमचं संध्याकाळचं आउटफिट आहे, बघू शकता. हे एक शर्ट आहे, त्यांनी पण शर्ट घातलेलं आहे. सो आता आम्ही जाऊ ते कॉन्फेटेरियाच्या इथे जिथे टी अँड स्नॅक्स अरेंज्ड आहेत. सो बघूया तिथे जाऊन मी तुमच्याशी बोलतो. का इथे ऑलरेडी सनसेट झाल्यामुळे डार्कनेस आलेला आहे, नीट दिसणार नाही. पण एकदा तुम्हाला कसा दिसतोय आफ्टर सनसेट व्ह्यू तो दाखवतो, बघा. सो आम्ही इथे टी कॉन्फेटेरिया जे आहे तिथे आलो आहोत, बघू शकतो माझ्या. आणि इकडे आम्हाला जे वाउचर होतं ज्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी कॉफी, मॅक्रून्स आणि पेस्ट्री आमच्या चॉईसची घेऊ शकत होतो. सो आम्ही ती घेतली आहे, रेडी होते. रेडी झाले की तुम्हाला दाखवतो कसं आहे. कॉफी येऊन संपून गेली तरी आम्ही विसरून गेलो शूट करायचा. इथे पेस्ट्री होती ती संपलेली आहे. कॉफी पण आता जस्ट संपलेली आहे. पण तिकडे समोर बघू शकता तिकडे पेस्ट्री जेवढी ती होती पिस्ताशिओ चीज रास्बेरीवाली. आणि मॅक्रून्स आहे तिथे, अजून ते आम्ही ओपन नाही केले. ते रूमवर जाऊन आम्ही खाऊ आरामात. आणि आय होप ह्याला विचारूया ऋषी पेस्ट्री कशी होती. पेस्ट्री छान होती, जास्त कुठली स्वीट पण नव्हती, एक लिमिट होती, कॉफीसोबत बरोबर जात होती. सो एक बाईट पेस्ट्रीची आणि
एक सिप कॉफीचा हे कंटिन्यूस चालू होतं, त्याच्यामुळे लवकर संपलं सगळं आणि आम्ही विसरलो व्हिडिओ काढायला. सो येस, चला तर मग आता आम्ही जातो रूममध्ये. तोपर्यंत तुम्हाला इथे दाखवतो की इकडचा जो एरिया आहे कॉफी सेक्शन जो आहे हा इकडचा कॉन्फित्रिया तो कसा आहे तो. आम्ही फायनली रूमवरती आलो. तर आमच्या मस्त फिरत होतो आम्ही इथे तिथे, थोडं बघितलं कसं आहे काय आहे काय नाही. त्याच्यानंतर आता आम्ही जेवायला बसलो आहोत. का उद्या आमचं इथून चेकआउट आहे, ग्रँड हॅथ गोवामधून चेकआउट आहे आणि आम्ही जाणार आहोत हायत सेंट्रिक कॅन्डोलिम गोवा. हायतमध्येच जाणार आहोत बट कॅन्डोलिम बीचच्या जवळ आहे ते हॉटेल, तिकडे जाणार आहोत. सो आता आम्ही जेवायला रात्रीचे 12 वाजलेले आहेत, 12 वाजून गेलेत. सो त्याच्यामुळे नॉनव्हेज होतं, काय संकष्टी होते त्यामुळे आम्ही खाल्लं नाही काही नॉनव्हेज. सो आता आम्ही जे नॉनव्हेज घेतलं आहे, आम्ही घेतलं आहे ते चिकन लॉलीपॉप अँड प्रॉन्स बिर्याणी घेतलं आहे. जास्त तेवढी भूक नव्हती कारण मगाशीच काही वेळापूर्वी आमचा कॉफी अँड ते पेस्ट्रीज अँड ऑल ते झालेले. बाय द वे मॅक्रोन्स खाल्ले, स्वीट आहेत पण छान आहेत, त्याच्यामुळे टेस्ट छान लागते. सो आता आम्ही घेतले इथे लॉलीपॉप, इथे जसं लॉलीपॉप्स आहेत आणि बिर्याणी आहे. सो आता आम्ही खातो, त्याच्यानंतर झोपतो. उद्या ब्रेकफास्ट आहे इथे. ब्रेकफास्टच्या वेळी मी नक्की तुमच्याशी बोलेन आणि तिथेच हा जो व्लॉग आहे तो एंड करेन. आत्तापुरती मी इथे थांबवतो. हा व्लॉग हा उद्याच्या ब्रेकफास्ट नंतर एंड होईल आणि त्याच्यानंतर सेकंड सिरीज जी आहे म्हणजे सेकंड एपिसोड जो असेल तो हायत सेंट्रिक कॅन्डोलिम गोवाचा असेल. सो तिकडे त्या एरियामध्ये आम्ही काय एक्सप्लोर करतोय, जर काय आता तिकडे कसं क्राऊड असेल त्याच्यावर डिपेंड करतं. बट जर काय आम्हाला भेटलं नक्की तर तिकडेही आम्ही एक्सप्लोर करू. न्यू इयर कसा सेलिब्रेट करतोय तेही पाहायला मिळेल. सो स्टे ट्यून्ड. आत्तासाठी तुमची रजा घेतो. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. भेटूया आपण उद्या सकाळी ब्रेकफास्टसाठी. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो तिथे. आज थोडा लेट झाला आम्हाला. सो इकडे लाईव्ह कॉंगी म्हणून काहीतरी होतं ते आम्ही बघितलं आणि ट्राय करतो की काय आहे एक्झॅक्टली. एशियन डिश आहे. सो बघूया आज काय काय घेतलं आहे ते दाखवतो. सो इथे घेतलेत मेदूवडा, त्याच्यानंतर काय मिक्स भाजी टाईप होतं ते, पोळी इडली घेतली आहे, त्याच्यानंतर फ्राईड पोटॅटोज घेतले आहेत, सांबार आहे आणि चटणी. त्याच्यानंतर चटणी आहे इथे ती आणि एक आहे बीटरूट चटणी. त्याच्यानंतर हे जे आहे दिस इज कॉंगी. सो याच्यामध्ये चिकन आहे. सो बघूया कसं लागतं ते. ऋषी काय घ्यायला गेला आहे, तो आला मग आम्ही स्टार्ट करू. सो ऋषी फायनली आलेला आहे आणि तो काय घेऊन आलेला आहे. दिस इज ब्रेड आहे, मल्टीग्रेन ब्रेड, त्याच्यावरती बेरी जॅम आहे, बेरी जॅम आहे आहे परत शेडा चीज आहे. ओके, हा ज्यूस कुठला सॉरी बीटरूट ऑरेंज पोमोग्रॅनेट. बीटरूट ऑरेंज अँड पोमोग्रॅनेटचा ज्यूस आहे हा आणि हा कुकुंबर ज्यूस आहे. सो चला आम्ही आता खायला स्टार्ट करतो. सो अशा प्रकारे आमचा हा फर्स्ट एपिसोड कंप्लीट होतो आहे ग्रँड हॅथ गोवामधला. आता इथून आम्ही चेकआउट करतो आहे. तर आम्हाला जायचं आहे आता कंडोलिमच्या इथे. सो चला इकडे येऊन निघतो आणि आता भेटतो डायरेक्ट नेक्स्ट एपिसोडमध्ये हायत सेंट्रिक कॅन्डोलिमला. इश्क च अजना